काय पोराला ड्रायव्हर की कमी म्हणतो काही 10-5 कमी भेटते काही तर काय उपाशी मरतोय का आपण तू कामाला जाते मी जातोय लागतं किती जगायला माणसाला काहीतरी काम भेटल ना इथं काही काम कमी आहे उठलं की म्हणतो नाही ड्रायव्हर चांगलं आहे 10-5 भेटत येत पण ड्रायव्हरकीचा धंदा शान आहे का रोडवर चालायचं लोक असले नालाय कोण पेताड कोण खाताड रात्र नाही कळत दिवस नाही कळत सांग यार तुला बापू चाललोय मी चाललोय हा. ऐकणार काय मला तर ना आता लई झालं रे केला आता तुझ्या माग बायको आहे उद्या पोरग होईन कवर आहे तुझे ड्रायव्हर इथंच केलं असतं ना भाऊ काहीतरी काम काय नाही होत आता लांबच्या ट्रिप मध्ये पैसे राहतात आहे बाकीचे काही विषय असतात बँगलोरला जायचंय तू इथं असल्या होत्या पोरीच्या चेहऱ्यावर जरा तेज असत तू निघून गेला की मग तिला बी वाटतं ना तरुण एक लेकरू दिवस आपल्याला थोडंफार हे करण्यासाठी लागत पैसे नवीन लग्न झालं त्या बायकोला वाटतं ना आपला नवरा आपल्या पैसे असावा बघ जरा गेला की 4-4 दिवस 8-8 दिवस 15-15 दिवस येत नाही हा तू ना. नाही मग आता काय जवळ जायचं होतं बँगलोर झालं की परत आता तिकडून भेटली Driver license काय करणार? दुसरं काही धंदा कर यार, नको काय बघ विचार कर एवढी ट्रिप मारून बघू येईन. एवढी मारेन आणि मग बघू हिथंच मला एखादं बारक एखादं सेकंड घेऊ एखादं पिकअप बिकअप आणि मग हिथं हा, लिहितच करेन तसंच कुठतरी जाऊन दे आता एवढं time. पण आता ते नोकरी बी अशी नाही की ठाई बशी नाही तर मग ही लेकरू तुझ्या बरोबर पाठवतो काय आता गाडी कुठं लावित आणि काय करता नाही, पण आता तिकडं गडी तिकडे जायचं तसं मला काय होतंय तेव्हा मी काय आज गाडी चालवतोय काय तेव्हा तसं नाही बाबा आपण काळजी लागती जवळ असलेलं नाही, बरं परतच्या असतं. वेळेस आता एवढी ट्रिप केली ना ह्याची बँगलोरची मग तिथून येईन माघारी पुढे नाही जाणार मग जाऊ का मग पाया सगळं पडतो सामान घे चल भाऊ जाऊ का हा, सुखी राहा बघ पाया पडतो ये त्याला वाटेल लावून थोडस हे जाऊ कर लेकराला उगीच शिव राहत यार काय हे जाऊ काय बापू जाऊ का सावकाश जा हा बाबा. हा हाय राम. बस तुम्ही मी तुम्हाला काहीतरी चहा देते. चहा ठेव हा. दुधाचा करू का काळा करू नाही काळाच कर हा, ठीक. जाणार आता जावंच लागत आहे करावंच लागत आहे पोटा पाण्यासाठी करायचं मला काही तिला करवायचं नाही. आहेत ग बापू इथं आई आहे बाप्पू नाहीच काय करू मी काजल आहे काजल आहे आता फक्त आपली परिस्थिती एवढी काय लग्न मोठी त्यांच्या संग नाही हो केलं मी तुमच्या संग केलंय मला कळतंय ती मला नाही. सगळं नवरा महत्वाचा असतो पण माझ्या तर डोक्यात चाललंय ना आता बापू पण म्हणलेत ना की एक गाडी घेऊ बाबा आले बघू मग थोडे दिवस माझ्यासाठी करू. दिवस जात असतात निघून परिस्थिती काय अशीच राहणार आहे का? बरं नाही जर गेलो गाडी गावात जर थांबलो नाही लवकर काम लागलं परत लोक नाही तिकडून नाव ठेवते ना आपल्याला म्हणते नाही आलं बघा 2-4 दिवस जातोय गाडीवर परत येतोय माघारी महिना 2-2 महिने जातच नाही असं होतंय बँगलोर कुठं लय लांब येत जाईन 2 दिवसात मी येईन माघारी हा कुठे जवळ आहे का ते कुठे लय लांब आहे का हे जाऊ दे जाईन काय त्याचं जात असतं 2 दिवस 2-4 दिवस आता दम निघाणार इतक्या दिवस दम काढला ना आताच दम निघाणार मस्त का जाऊ दगड ठेवून जातोय का नाही आता मला वाटतं की बाबा आता बायको सोन्यासारखी माझी एवढी घरी वाईट वाटतच की मला पण आता नाही इलाज असतो परिस्थिती असते जपून जाऊन गेल्यावर फोन कर हा काळजी घे बाप्पूची त्यांची आईची त्यांची सगळ्यांची काळजी घे काय त्यांना नको दुःख देऊ तुला काय कमी जास्त लागेल तुला काय ना तिकडून मग सांग की या लवकर हा मी तर येईनच पण तुला काय ना तिकडून मला सांग आणि तुला एक मस्त छानशी साडी आणि तिकडून बापूला आणि त्यांना घेईन काहीतरी येईन मग मी. हा पगार दिन मला का आता बदलीचं दिन आणि सगळं दिन पगार मागचं दिन हा जाऊ का मग काळजी नको हा आणला पैसे गरम केलाय आई बाबा काय करता आणि दादा कुठे सांगू काय तुला दाद्या कुठे काय झालं एवढ्या वेळ कुठे गेली रे त्याला तुझ्या वाटलं लावायला. 10-5 लागल्यावर मग त्याला मागती दाद्या 10 दे दाद्या 20 दे अरे ते चाललंय त्याचे जो वाईस करते तू लाज नाही वाटत मोबाईल बघत बसली मोबाईल नव्हते बघ मग बसले होते फक्त काय यार कवाचं झालंय ते त्याला? एक भाऊ एकच बहीण कसं नाही मी यार काय का नाही हं? ती बघ ती पोरगी त्याची बायको त्याच्या माग गेली तिकडे बघ तो ती लेकरू रडत आले हं? लाज पण तो नाही. जाताना पण म्हणलं नाही मी तोंड आणलं चाललो पाहिजे काय. तुझा हक्का मारल्या 4 मग तुला जाय घ्या बस ये बा. ये बस नको रडू. गेला काय वहिनी दादा काय कर नको रडू. नाही रडा येईल तो लवकरच हा परत नाही जाणार आज शेवटची ट्रिप आहे ना त्याची सांगितले ऐक त्याला आहे ना आला ना परत एक इथे आहे ना छोटी मोठी आपली स्वतःची गाडी घेऊन दिवसभर काय त्याला कुठं धंदा करायचा संध्याकाळी आपल्या घरी ठीक आहे ना
चला तोंड धुवा आणि चहा पाणी प्या. चला चलो वहिनी. बाबा बाबा आलो आलो. बाबा काय तुम्हाला जेवायचंय का नाही? नुसतं जेवायचं, आई नाही घरी डोक्यावर घेतलं. नुसतं खायचं काम करायचं का? हा आता मग काय आईने म्हणलं बाबाला बोलव म्हणून. अरे बाबाला काय बोलवतो? ही रानातलं काम करायचं कोणी? हा ह्या निम्मे काही नाही राहिले या. गेल्या होय. गेले म्हणजे लोक राखण राहायचं का? आपण कोण राहायचं मग? हा आता आपणच राखण थांबायचं होय. निम्मे तोडून हे झाडानं बघ पारा ते राहिलं गेला. पाणी कुणी घालायचं रे? हा नाही, ती बी आहे बरं का. आता दिवस कोणचे आहेत? उन्हाळ्याचे आहेत ना. एक कैरी नाही राहायची. नाही आपल्याला कैऱ्या लागतात म्हणले. आता काय मला राखण थांबावं लागेल कशा राहायच्या? ना. आता तू कुठे गेला होता? हा मी ती मित्रासोबत गेलतो. अरे मित्राचं सोडून दे, तुझं बघ ना आता लग्नाचं. हा पहिले जमवता जमलं होतं, पण ती पण मोडून गेलं ना. आता बा मी काय करू? दुसरे काय पण येऊन सांगतात तुम्हाला, कान भरवतात त्या लोकांना. हा तुम्हाला मी वाटतं का दारू सिगरेट पितोय म्हणून? अरे कान कसे बरे होते? हा बरं तुम्हाला वाटतं का मी तसं करत असेल? आता मी आज येतोय डायरेक्ट तुमच्या पैकी बसतोय. मग काय तुम्हाला कधी वास आला का? लोकांनी काय सांगितलं मग हे असं? लोक सांगायला बाबा, लोकांचं काय इकडे तिकडे सांगतात. लोक गेले खड्ड्यात. अरे कमीत कमी ना आता जमूस्तो तरी नीट वाघ. हा किती सांगा तुला? बरं बा माझ्या नका जा काढू तुम्ही. चला आधी जेवायला. हा जेवायचंच काम कर. चल चला. पोरग म्हणलं गेलं होय ना, 4 दिवसात परत येणार आहे. असं कधी होत नाही. फोन तरी करल, सांगल तरी. 8 दिवस झालेत, फोन नाही, निरोप नाही, बातमी नाही. संतू बाप्पू, हा बोल ना. काय म्हणतो? आपल्या पोराचा ऍक्सिडेंट झालाय. काय म्हणतोस? हा, अरे तुला काय माहिती? आपला भाऊ होता ना तिथं हैदराबादला, हा तुझा बी भाऊ त्याच रूटवर त्याच रूटला चालू आहे. तर मला फोन आलता, ते म्हणले बाप्पूला जाऊन सांगा असं असं झालं म्हणून. कसा? कुठं? ते मोठी नदी नाही का, हा त्यात गाडी गेली, नदीहून खाली पडली. पुलावून खाली गेली गाडी. हा हा, अरे पोराचा अपघात झालाय. गाडीच त्या नदीत गेली खाली पुलावर मोठ्या. काय गाडीचा ठिकाणा काय? काहीच नाही. मला नुसतं तेवढा फोन आलता, ते म्हणले बाप्पूला जाऊन निरोप सांगा. परत म्हणलं का काय फोन पिन करतो? काय झालं? ते म्हणला परत फोन लावतो. थोडा फोन आला सांग. हो हो चालेल. काय रे परमेश्वरा, अरे एकुलते एक लेकरू. दीर्घ लेकरी. काय परमेश्वरा, अरे किती बरं सांगितलं नको गाडी धंदा बंद कर. खातोच ना का तुकडा. गाडीच्या ठिकाणी नाही, पोराचं नाही, आपलं कुणी नाही तिथं. काय करायचं, कुणाला विचारायचं? अरे काय करायचं या म्हाताऱ्या बापाने, आईने, ती बायको, एक पोरगी. आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं आता? किती बरं हात जुडू सांगितलं नको बाळ, आता इथं करू आपण, इथं करू नको जाऊ गाडीवर. परमेश्वरा काय ऐका रे धीर. अरे 2 लेकरांकडे कुणी बघायचं? नाही होणार काही लेकरांना, नको टेन्शन घेऊ. ऐक वाचन, ऐक वाचन पोरगं आपलं. हे आण पाणी, आण पटकन. आपल्या मागे 2 लेकर असू. शेतकऱ्यांच्या जीवनाला ना काही अर्थ नाही राहिला. रात्रंदिवस नुसते काबाड कष्ट. हा बाबा बाबा, अरे काय झालं? काय तुला काय अहो, झालं? आपण ज्या मुलीला बघायला नव्हतो का, हा तिच्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हा, आणि जागेवर एक्सपायर झालाय तो. अरे रामा, अरे बाप रे. हा नदीत गाडी डायरेक्ट पलटी झाली. मुलगा बरा आहे ना? मुलगा डायरेक्ट एक्सपायर झाला. गावानच तो, गाडी गावली पण तो गावाना. आणि आपण त्यांच्याच घरी जाणार होतो ना तुला हा मुलगा ना. पाहायला. हा मला वाटतं माझं लग्न काय होत नाही. अरे देवावानी माणसं होते रे. हा ना, ती म्हणतात ना नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न, असं झालंय बघ तसंच तुझं. झालंय. हा बरोबर, मी काय म्हणतोय,
काय आपण जरा आता त्यांना भेटून यायचं का ते सगळे दुःखात मीच असतील म्हणणार ना. होतो तुला तसं. हा ना, मला बी तसं वाटलं. बस चल बरे राहू द्या, आपण जाऊ हे भेट. काम राहू द्या आपण त्यांना हा. भेटून चल. चला. 1 महिना झाला यार. मला लय आशा होती वाटायचं ट्रक सापडलाय, लेकरू बी सापडेल. कशाचं ट्रक काढता काढता त्यांना 8 दिवस गेले यार. पण ते ट्रक बरोबर लेकरू सापडाय पाहिजे होतं आणि ना. ह्यो दुःखाचा डोंगर आपल्याच घरावर का कोसळलाय हो? जाऊ दे, ते काय परमेश्वराची इच्छा, काय आपल्या हातून पूर्वजन्मीचं झालेलं म्हणायचं. ते आज बघायचं. आपली एवढी सोन्यासारखी सुनबाई, तिचं वय आहे काही दोवायचं. काय करणार, आलं नशीब. बघून घास सुद्धा गिळत नाही हो. नशिबाला आलं ते बघायचं. आता काही बसायला आणलं काही नाही नाही बसायला राहू दे राहू दे. पाणी आणलं बाई. लय हो लेकराचं काय लय सगळं- वाईट झालं हो पण आता हा काय का प्रपंच हा? त्याच्या जीव चाललेला. ना आम्हाला कळलं त्या दिवशीच यायचं होतं पण थोडा टाइम झाल्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला. हा ना, आता काय लेकरू म्हणलं होतं आम्हाला बी पाहिजे आता. अहो तुम्ही मस्त सांगत होते नको जाऊ नको जाऊ पण पोरांना काय लय सांगितलं म्हणलं बरं त्याला घेऊन द्यायचं ठरलं होतं. आल्यावर ना म्हणलं आता आला ना एखादी बारीक सारीक गाडी घेऊन देऊ, म्हणजे आपला दिवसभर धंदा करून आणि परत घरी संध्याकाळच्याला माग येईल हा ना. असं डोक्यात होत. पण आता काय ते परमेश्वराला आमचं काय चुकलं, कशाची सजा. कसं काय झोपेत झालं का काय हो पाहुणे? आता काय तसं ते ड्रायव्हिंगच्या बाबतीत एवढा म्हणजे तरबेज होता ना. हा पण त्यांनी जवळपास 5-7 वर्ष ड्रायव्हिंग केली पण कधी कुठं घासला नाही हो. आता त्या पुलाव पुढून एखादा पुढून लाईट वाला काय फासा झालं? आला असला, तुम्ही काय म्हणते ते कट मारी ते का बिचाऱ्याला डोळा लागला. पण ती लय मोठी नदी म्हणते हो त्या बाबा. पुलावून बरं ती गाडी 8 दिवसाने सापडली. पण त्याला कशी व्यसन नाही कसं दारू नाही तंबाखू नाही काय नाही मी कधी पाहिलंच नाही ना त्याला. हा निर्व्यसनी पोरगा राव. आता पोरं सापडत नाही असल्या लाईन मध्ये ड्रायव्हिंग मध्ये. आता काय फक्त ते ती ऍक्सिडेंटची तारीख आणि ते आम्हाला काय डेड बॉडी दिली त्यांनी का काय झालंय का ब्राह्मणाला विचारलं तर ते म्हणले आता विधी तर करावंच लागेल तुम्हाला काय? काय असो नसो. मग ते केलं ते दसऱ्या विधी ते सगळे. आता ते कुठं मनातून जाते का हो तर मग ते तुला एकुलते एक लेकरू आपलं पोट म्हणजे काय तो सोपं मला तर लग्न हो, तो झालं नाही. हलगर्जीपणा करत नव्हता कधी कोणत्या कामाला. नाही ना आता आम्हाला माहिती ना आम्ही हा आणि योग योग बघा ना आता आम्ही तुमच्या मुलीसाठी पाहायला येणार होतो ना. मग आता ते हा? मस्त म्हणायचा एकुलती एक बहीण आहे बाबा आपण मस्त लग्न करू मस्त लग्न करू. पण आता का असं आमच्या डोंगर कोसळला. नाही, आता तर काय करणार आहे त्याला ना विलाज आता नाही. लग्न तर लेकराचं आहे ना. हा, हा. पण आता एवढं थोडस आहे ना दुःख विसरू द्या नाही आम्हाला. चालतंय ना चालतंय. हा नका आता तुमच्या विषयी बी आम्हाला आहे ना माझ्या जोडीदाराने सांगितलं देवासारखी माणसं आहेत. आम्ही आमची पोरगी आहे ना तुम्हालाच देऊ दिसली करू तुमचं. हो हेच एवढाच आहे मला पण. आता ह्या दुःखातून थोडस हे लेकरू सावरलं पाहिजे. पोराची आता आई हे दुःख लय मोठं आहे ना पाहुणं. आता आम्ही तरी कसा विषय काढणार ना. आता प्रसंग कोणता आहे काय आहे, वेळ काळ काय आहे. 4-2 महिने जाऊ द्या. हा जाऊ दे ना जाऊ दे ना. मग थोडस आहे ना चालतंय आपण बसू बोलू आणि एखादं आहे ना आता अवकाळले आमच्या पण अपेक्षा नका करू. नाही अहो मी काय म्हणतो आम्ही सगळं करू. तुम्हाला काय अडचण असली तरी आम्हाला सांगा आता फक्त. तुमच्याकडून काहीच हा. अपेक्षा नाही मामा. तुम्ही काही नका करू फक्त आता सध्या आहे ना तुम्हाला काय लागेल मदत ती फक्त आम्हाला मागा. काय नाही असं समजा की मी तुझं दुसरं तुमचं हा. मुलगा आहे. लई बरं वाटलं भेटायला. नाही तर काय आता अजून आता- आपली सोय व्हायची हो. पण तरी तुम्हाला येऊन आमचे विषय एवढे असतात. अहो, कसं होतं असे प्रसंगी तरी माणसाला एकत्र यायला पाहिजे ना. हा चहा ठेव रे बा. नाही नाही चहा नाही नको. चहा प्यायल्यासारखंच आहे. अहो हे कसं होतं लय अवघड दुःख लय मोठं आहे ना. पोटचा गोळा आपल्या बापाच्या अगोदर जाणं म्हणजे लय लय दुःख मोठं आहे लय म्हणजे अहो, लय. आम्ही कसं हा? जगतोय ना आमच्या आता जीवाला काय- माहितीये फक्त. आम्हाला भाकर सुद्धा जात नाही हो कशी कोणाला. जाईन हो. हा? बळत चाललंय बळत चाललंय. आता आमचं लेकरू तुम्ही काय बघितलेलंच नसेल. हो, ते म्हणतात केव्हा ना. यायच्या अगोदर आलेलं ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठ जाणं मध्ये बापाला लय मोठं दुःख आहे लय म्हणजे काय लय. ते ईश्वराची हा? इच्छा. देव पण कसं आहे बघा ना चांगल्या माणसालाच स्वीकारतोय ना. हा जे खात्यात पितात त्यांना काहीच नाही राव. काही नाही बा. हा? आमच्या घरात कोणालाच नाही तसं. नाही ना आता मी पाहतो ना तुम्ही तर आपला तर किती संबंध आहे ना पहिल्यापासून. हा बरं नवीन लग्न झालेलं त्याच्यावर 2 वर्ष हा ना हो, आता नवीन लेकरू लग्न काय? झालेलं आहे. काय आमच्या पुढं तर आहे ना आता एवढे मोठे प्रश्न आहे तर झोप लागत नाही काही. हे लेकरांनी काय करायचं ना आता. पाहुणं काळजी घ्या येऊ का आता.
बरं वाटलं आले तुम्ही. हा ना. आणि बाबा हक्काने फोन करायचा, काय लागले अडचण आली तर मी येत जाईल हा. हा काही टेन्शन घेऊ नका, एकदम बिनधास्त राहता. आज समजा की मी दुसरा मुलगा आहे तुमचा. आता काय तसं समजायचं. हा बरं येऊ का, चला. हा चला बाबा. पीप पीप. चला पोरा जाऊन येऊ आपण, चला खेळायला जाऊ. अरे हे कोण पडलं इथं येड? हा बघतो तो खरं. अरे कोण आहे इथं? काय चाललंय ही काम? ही 100 घराचं तू उचाकलं तरी काय भेटन काय याच्यात तुला? तुला काय खायचं असेल तर चल, तुला खायला चार तुम्ही. इथं नको थांबू असं येड्यागत. अरे ऐकू येतंय का नाही तुला? ही 56 घराच तुझं जर असे काढून फेकले ना, तुला काही भेटणार नाही. याच्यात सगळं मोकळे. ओके याच्यात काय आहे का? आहे का याच्यात काही? येड आहे का रे? ए कळत काय तुला? जेवायचंय का? चल जेवायचं असेल तर चल, तुला चारतो आम्ही. अरे येडपट आहे का? आम्ही सायकल घेऊन याच्या नादात मी येडा व्हायचो. हे कामच आहे येडपट. येते याची तारा ते. लाईट गेली का काय? अरे नुसतं बटन दाबून घेता आलो की लगेच लाईट गेली. शेतकऱ्यांनी करावं तरी काय ना? हा काय खरं नाही का? अयो अरे काय येड आहे का काय? कशा तो बिबट्या सुटत बिबट्या. हा तुला खात्यान मला खात्यान. येड कुठून आले कोणाच टाकवा तिकडे पाळ. भीती पण नाही बिबट्याची, नाही कशाची नाही, काय नाही. आम्हाला इकडं आमच्या जीव आलंय. रातचं दार धरायचं, दिवसा धरायचं. तुला भीती नाही वाटत का? हा डचकलो घाबरलो का मी मारलं इथं? हा आधी इथं जेवण आणलं का मी? ऊस खायचं का ऊस? अरे याला भूकच लागली काय नको आता. एक काम कर, चल तुला मी जेवायला देतो घरी. चल भूक लागली ना? चल 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 चल. भीती वाटते ना हाताला धरायची. कसं ऊस खाते काय आता? येड ते येडच लागा. हा बर 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 बस 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 खाली बस. बस इथं खाली बस. अरे खाली बस तर खरं. इथं बस, इथं बस, इथं पुढे सर. अरे शंभू, अरे थोडी चपाती आण रे झालं जेवायला. अरे येड ये लवकर आण. बस 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 खाली बस 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 खाली बस. कोण आहे बाबा ही आता? अरे मी रानात दार धरत होतो ना, मोटर चालू केली तेव्हा ऊसातून निघालो. हाय केलं मी गाभारलो मारणं चली. हा लय भुकेजलेलं दिसतंय. आता काय सावकाश का? सावकाश सावकाश तरी काय कळत अशी मांडी घाल ना. निजो बाबा कोणाला बी आणताय तुम्ही उठले की सुटले? ह्या वेळेला कशाला आणायची गरज आहे? अरे काय येड काय 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 माणूस तर आहे ना आपल्या. आपण कुत्र्या माणसाला जीव घालतो. हा पण ती माणूस आहे ना. काय खा तू खा, तू खा, तू खा बाबा. भीती असं पण वाटतंय का तुम्हाला राहील म्हणून ही? अरे राहू नाही राहू पण पोटाला तर खात आहे ना.
हा बघा बाबा अरे मला तर भीतीच वाटते पण काय नाही खाऊन घे बरं रानातली कामं करशील का तू गोट्यातली अरे काय त्याच्याकडून काय अपेक्षा करायची खाऊन तर खाल्लं राहिलं तर राहिलं नाहीच राहील बिचार आपलं हा आता आलंय म्हणल्यावर आता नाही खाऊ दे भूकली काय भूकच लागलेली आहे. नाही खाऊ. पाणी पाणी म्हणते ती, पाणी पाणी घे बाबा पाणी घे पी पाणी डोळ्याला ते दाखवायची ती रडायची. बाबा तुम्ही उठलं की सुटलं कोणाला बी घेऊन येता या अरे ये ना जीव लावला ना ह्याच्यातच देव पाहायचा असतो. हा एकनाथ महाराजांनी काय केलंय गाढवाला पाणी पाजलं ना हा तर माणूस आहे. असं धरून आणलं त्याला मी हा. लय आता आहे ना फिर 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 देव ऋषी बघितले ब्राह्मण बघितले ते ह्याच्याकडे गेलतो त्या देव ऋषीकडे एका ते म्हणला बाबा पोरग 100% मेले अजिबात यात कुठली शंका नाही आता वाट पाहू नका त्याचे सगळे काय असतील मासिक विधी ते करत चला 1 वर्ष श्राद्ध घाला त्याच्या आत्म्याला शांती लाभ हेच करू शकतो आपण काय करू शकतो त्याच्या अजून? पुढं परत म्हणला ती विधवा पोरगी घरात ठेवली तुम्ही तिचं लग्न करून टाका नाही तर त्याचा आत्मा आहे ना भटकत राहील हा तिचा जीव त्याच्या जळतो इथं आत्म्याला शांती नाही लाभणार त्याच्या हा. पोरीचं आहे ना एखादं चांगलं समंजस माणसं बघून मला वाटतं लग्न करून टाकावं त्या सुनबाईचं म्हणजे ना जमाना असला आपला नाही भरोसा पोरीचं होईन लग्न ती पाहुणी चांगली आहे पण आता अगोदर मला वाटतं ह्या पोरीचं करावं लागेल. हो तसं नका करू सुनबाईचं नका करू आधी आधी आपल्याच पोरीचं करा सुनबाईचं जर केलं ना तर आपल्या पोरीचं लवकर लग्न व्हायचं नाही म्हणते हे असे केलं यांनी त्यापेक्षा ते बी खरं त्या दिवशी ते वडील आणि बाप आणि मुलगा आलता ना त्यांच्या संग बोलणं करा आणि आपल्या पोरीचं पहिलं करा आणि मग सुनबाईचं बघू आपण हा ना अगोदर सुनाचं लग्न केलं लोक म्हणते लावलं यायला काय लाश आणि आपल्या लेकराचं लग्न नाही व्हायचं हो आशाने सुनबाईचं मागं ठेवू आणि पोरीचं करू. हा हा ये बरं झालंय का बाई ये बस बस ये मला चहा हा बस बस कर ऐक ना ये बस बस बोला ना आता लई दिवस झाले बघ मस्त आता इसरायचा किती प्रयत्न केला तरी आपण पोराला काही इसरू शकत नाही पण नाही आता का आमचं वय झाले कवा कोणाचा भरोसा नाही आणि मग ही 2 लेकरं तुम्ही काय करणार आमच्या मागे एक चांगलं स्थळ बघून मला वाटतं तुझं एक लग्न करून द्यावं. ऐकून घ्या अरे त्या पोरीचं लग्न करणार आहेत आम्ही ऐकून घ्या आणि मग तू एकटी काय करशील इथं लहान आहे बाळ तुझ्या ऐक समजून घे जरा मला बी मस्त वाईट वाटतंय दुःख असं झालंय ना आपल्याला आयुष्यभराचं दुःख झालंय पण याच्यातून रस्ता काढते ते बाबा बघ आमचा बी पोटचा गोळा गेलाय आता तुझा नवराही गेलाय पण आता आता त्याच्या लेकराचं तर लग्न तू पाहिलं आणि ते पाहुणे आलते त्यांचे फोन येतात आता काय करायचं बरेच दिवस झाले तर आता 5-6 महिने होऊन गेले आता हे काम त्याच होतं हिचं लग्न करायचं वाटलं पण आता आम्हाला तुमच्या दोघींना काय आम्ही आयुष्यभराला पुरणार नाही पिकलं पान कधी गळणार आहे आम्ही बघ ती माणसं चांगले ते त्या पोरीचं तर लग्न करून देणार तिथं आणि मग काय होतं तुझ्याकडे बघून आहे ना नाही यार ते काय मग अन्न नाही जात झोप नाही येत मग खरंच एखादं चांगलं समंजस स्थळ बघू तुला आणि तुझं लग्न करून देऊ याडे नको तुझ्यासाठी लय ग जीव त्या झुरतो. पाहुण्यांशी बोलू आपण एखादा त्यांच्या कोणी परिचय असं असलं आणि ठरलं तर हे दोन्ही लग्न एकत्र करू हा तसं करू हा. त्यांनी कोणाला जर माग होकार दिला नको ठेवायला ना, दोघीचे संघर्ष लग्न करून टाकू. चाल चला, दुसरं त्याच काय पाहुण्यांसंग बोलू आपण त्यांना बोलून घ्या आणि त्यांच्या संग बोलणं करा आणि हिचं गुरुकून टाका पहिलं करतो? चला चहा ठेवते हा, जा. बाबांना काळा दे आणि आपल्याला दुधाचं करा बाई बघू राहू ते दे वहिनी मी करते चला स्वयंपाका पाण्याचं बघा मी त्या पाहुण्याला फोन करतो मी बी त्यांना मदत करीत अयो आणि जाऊत मग एकदा हा सगळे हा तिकडे जा तुम्ही चहा पिऊन जा हो हो चल हॅलो हा ऐका ना आता तुमचा आलता एक फोन मग आता मी घरी बोललोय सगळ्याशी
मग येतोय एकदा तिकडे. आता काय बसून बोलून सगळं तिथंच निर्णय घेऊ. आणि मला एक म्हणायचं होतं बरं का, आता पुरी बरोबर आहे ना, आता मला वाटत होतं की सुनला बी एखादं चांगलं स्थळ बघून तिचं बी लग्न करून टाकावं. तो नाही पाहत. हा 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 बघा बघा म्हणजे हो हो, आणि एकत्र दोन्ही लग्न वरकून टाकूत आपण. चालतंय चालतंय. हा हा येतो 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 येतो. हो, हो. चालतंय. हा, हा. झाला घरच्या मला तू खा तू खा. शंभो बस. तू ते पोराला विचारलं का? पण हो विचारलेलं सांगितलंय. ते पोरीचं पहिल्या नावावर वारलेलं सांगितलं ना? पण सांगितलंय ह्याचं बी काय तिचं आहे, तिची बायको वारली डिलिव्हरीची वेळेस. असं? बारकं लेकरू आहे त्यासाठी लग्न अरे करते. हा, मग तेच म्हणलं त्याला सांगितलं का? ते हा सांगितलं पोरग बी म्हणजे चांगलं आहे. आहे का? हा माझा मित्र आहे ना. बरं होईल, आपलं लेकराचं चांगलं होईल आणि त्याला पण आपलं पोरगी भेटेल ना, आहे की नाही? एक जाईन एक घरात तरी येईन आपलं. हा ना तेवढं आपलं लक्ष राहील. हा त्यांचा यायचा वेळ झाला. आपण काय करू माहिती का, दोन्ही लग्न एकत्र काढू, त्यांच्या कानावर घालू आपण. चालतं आहे की नाही? म्हणजे काय होईल, दोघांचा खर्च वाचून बिचारायला त्यांना तरी काय आहे ना आता. हा बरोबर आहे ना तुम्ही म्हणता ते. हा आपल्यालाच करायचं आहे सगळं ती. हा. राम राम. अयो तो राम काय राम राम पाहुणा. राम आल्या राम या, राम. या. बस. मग ते आणलंय सुनला, पण ते पोरग त्याला दिली कल्पना. कल्पना हो, दिली, सांगितलं तिला त्याला त्यांना. सांगितलं. येतो म्हणलेत ना. हा, येतो. काय होतं थोडस येते बसते हा हा बरोबर आहे ना. समोरासमोर आपली चर्चा होईल, नाही की नाही? तुम्ही ना अगदी देवासारखेच भेटले आम्हाला. अहो तसं कसं नका होतं, म्हणू अहो, माझी मुलगी तुमच्या घरात द्यायला निघाल्यावर तुम्ही माझ्या सुनाची बी काळजी करू राहिले. आता मग सगळं पाहताय करताय. एकमेकाला मदत करायची पाहुणे. आहे की नाही? मदत केली म्हणून हा. आम्हाला थोडा धीर आलाय, नाही तर आम्ही इतकं घांगावून गेलो लय हो लय लय लय. परत आता त्या पोराचं वर्ष श्राद्ध बानगडी सगळे कुटाने. त्या तिथं करावंच लागणार आता, 5-6 महिने पण होऊन आता- गेले ना. आता एवढा वेळ ती लेकरू तिष्ठायचं म्हणलं, जाऊ दे आता. आपलं दुःख आपल्यापाशी, आपलं दुःख त्या लेकरांनी का बघायचं. नाही नाही हम्म? बरोबर आहे. तुम्ही नका काळजी करू, आम्ही करतो सगळं बरोबर. त्याला सगळं सांगून हा ठेवलंय मी. त्याला सांगितलेलं आहे सगळं कल्पना. हा, आता तुमचे दोघांची एकमेकाची पसंती आहे, हो त्यात काही विषय नाही. आता फक्त तुम्ही म्हणता आणि त्या तारखेला आम्ही यायचं आणि ते ओळखून घ्यायचं. तुम्ही काही काळजी करायची नाही, सगळं आम्ही करून घेणार आहे. हा दोन्ही लग्न एकत्र. दोन्ही लग्न एकत्र करणार आहे. तुम्ही काही ते मी रानात दार धरीत होतो, असं नका घाबरलो. मी म्हणलो कोणी काय माहिती, मला वाटलं बिबट्या आलं, कोणी ओरडलं येडं का? सांभाळताय अहो, म्हणायचं. त्याला सांभाळतो काय बाबाने त्याला. आणलं म्हणलं हा आता काय? त्याला काम धंदा करतं का असंच आहे. काम कशाचं कमी पोटाला तरी काम ना. ते काय असंच करतं काय? आम्हाला भीती वाटते, पण काय करणार, त्याला लावणार कुठं एक तर बिबट्याची भीती. तुम्ही बसा, चहा पाणी घेतो मी आले बघून. आ, कुठं कशाला जाते. नाही बघून येते ना कोण आहे. अहो नका जाऊ कशाला उगाच. नाही बाहेर गेलो. काय याड्याला बघायचंय. नाही म्हणजे काय खायला प्यायला मागत असेल तर. बरोबर जा. आमच्या सुनाला लय किव येते. ते दारात एखादा आला ना, वाटसरू भाकर मागितली की देणार, पाणी देणार. ते लेकरू बी तसलं. चांगलं आहे उलट ना. गरम आवडतं. काय पाहिजे का तुम्हाला? ऐका ना. बाबा 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 सुनबाईचा आवाज. हो. बाबा श्यामचं पोरग. आता काय सांगायचं. वर्ग हो, ह्याचाच ऍक्सिडेंट झालता. हेच पडलो होतं नदीत गाडी घेऊन. काय करायला लागलो होतो आज? तुम्हाला कसं. आम्हाला काय माहिती होतं ना. कसं आहे? माझा भाऊ येतो मोठा. अरे तुझा बाप, तुझी आई, तुझी बायको ओळखीतो का नाही. अहो तो कोणालाच ओळख नाही, येड्यावानी करतोय. बातमी व्यवस्थित कळली नाही. हा
हो आता 10 ठिकाणी चौकशी केली, म्हणले मेलाय आम्ही बी विषय सोडून दिला आणि बघा ना कसला अनर्थ टळला. आता पोरीचं त्या सुनाचं लग्न करून द्यायला निघालो होतो आम्ही. काय झालं असतं रे? अनर्थ झाला असता. खरंच तुम्ही देवासारखी भेटले हो आम्हाला. एक काम करा आता, ही लग्न बिग्न आहे ना काही काळ आपण थांबू. हा हे जो उपचार करू आधी. पहिला आपण दवाखान्यात नेऊ आपण. हा, दवाखान्यात. अहो, तुमचे उपकार आहेत ना, नाही. कसे फेडायचे हो आम्ही? लग्नाचा विषय राहू द्या, उपकाराची भाषा करू माझ्या नका. लेकरासाठी तर धावून आले पण आता याला पहिलं दवाखान्यात नेऊ आपण, याचं पहिलं नीट करू याला. गाठी भेटी वाचा बघा. आम्ही तुमच्याकडे पोरीसाठी आलो आणि तुम्ही आमचं लेकरू दिलं. नाही, बरं त्या झालं. पोरीचं लग्न केलं असतं तर याच काय एवढा मोठा डोक्यावर कसला झाला अनर्थ असता झाला अनर्थ. असता. बघा ते भगवंताची कृपा कशी कशी कुठं काय गाठ पडते काय कळत आता आहे ना, नाही. करा चला पहिलं याला पहिलं दवाखान्यात दवाखान्यात नेऊ आपण त्याला. पैशाची याची चिंता करायची नाही, आम्ही सगळं आम्ही पाहू. लय उपकार होते ना तुमचे. हा, चला चला दवाखान्यात करू अगोदर. त्याला आणि लग्न. चल भाऊ, चल. त्याच्या हाताला धरा, चल. हाताला धर ना तो आता.